हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अवर चॅनल. फ्रेंड्स, आज आपण पाहणार आहोत ज्येष्ठ नागरिकांना आजपासून मिळणार या मोफत सुविधा. तर चला पाहूया कोणत्या मोफत सुविधा ज्येष्ठ नागरिकांना मिळणार आहेत. तर भारतातील ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणासाठी सरकारने महाराष्ट्र गव्हर्नमेंटने अनेक महत्त्वाच्या योजना आणि धोरणांची अंमलबजावणी केली आहे. आता 2025मध्ये या योजनांमध्ये महत्त्वपूर्ण सुधारणा करण्यात आल्या असून त्यांचा थेट फायदा देशातील करोडो ज्येष्ठ नागरिकांना होत आहे. आता या योजनांमधून आरोग्य सेवा, आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक संरक्षण यांची खात्री देण्यात आली आहे. तसेच आयुष्मान भारत योजना, ज्येष्ठांसाठी विशेष तरतूद. आयुष्मान भारत ही सर्वात महत्त्वाकांक्षी आरोग्य योजना 2025मध्ये नव्या स्वरूपात सादर करण्यात आली आहे. आता या योजनेअंतर्गत 70 वर्षावरील प्रत्येक ज्येष्ठ नागरिकाला 5 लाख रुपयापर्यंतचे मोफत आरोग्य विमा संरक्षण देण्यात येत आहे. आता या योजनेची व्याप्ती पाहता सुमारे 6 कोटी ज्येष्ठ नागरिकांना त्याचा थेट लाभ मिळणार आहे. म्हणजे चांगला फायदा मिळणार आहे यामध्ये. आता आर्थिक परिस्थितीचा विचार न करता सर्व ज्येष्ठ नागरिकांना या योजनेचा लाभ घेता येतो. तर हे या योजनेचे सर्वात मोठे वैशिष्ट्य आहे. या योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना सरकारी तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार घेण्याची मुभा आहे. म्हणजेच तुम्ही कुठेही उपचार घेऊ शकता. विशेष म्हणजे संपूर्ण प्रक्रिया कॅशलेस आणि पेपरलेस पद्धतीने राबविण्यात येते, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना कोणताही त्रास होणार नाही. तसेच जुनाट आजारांवरील उपचारही या योजनेत समाविष्ट करण्यात आले आहेत, जे पूर्वी बहुतेक विमा योजनांमध्ये वगळले जात होते. आता वृद्धापकाळ पेन्शन योजनेतील सुधारणा म्हणजे इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना, म्हणजे IGNOAPS, म्हणजेच इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजना. आता 2025मध्ये महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहेत. 60 ते 79 वर्ष वयोगटातील लाभार्थ्यांना आता दरमहा 500 रुपये पेन्शन मिळत आहे. तर 80 वर्षावरील ज्येष्ठ नागरिकांना दरमहा 1000 रुपये पेन्शन देण्यात येत आहे. ही रक्कम थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाते. या योजनेसाठी दारिद्र्य रेषेखालील ज्येष्ठ नागरिक पात्र आहेत. तसेच आधार कार्डशी जोडणी केल्यामुळे या योजनेच्या अंमलबजावणीत पारदर्शकता आली आहे. तसेच राज्य सरकारांना त्यांच्या क्षमतेनुसार या पेन्शनमध्ये अतिरिक्त रक्कम जोडण्याची मुभा देण्यात आली आहे, ज्यामुळे काही राज्यांमध्ये लाभार्थ्यांना अधिक रक्कम मिळत आहे. आणि ज्येष्ठ नागरिक बचत योजना आहे. आकर्षक गुंतवणूक पर्याय 60 वर्षावरील नागरिकांसाठी सुरक्षित आणि फायदेशीर गुंतवणुकीचा पर्याय म्हणून ज्येष्ठ नागरिक बचत योजना म्हणजेच SCSS ही योजना राबविण्यात येत आहे. आता 2025मध्ये या योजनेचा व्याजदर वार्षिक 8.2% इतका निश्चित करण्यात आला आहे, जो इतर बचत योजनांच्या तुलनेत बराच जास्त आहे. या योजनेत किमान 1000 रुपयांपासून गुंतवणूक करता येते, तर कमाल मर्यादा 30 लाख रुपयापर्यंत आहे. या योजनेचा कालावधी आहे 5 वर्षाचा. तो आणखी 3 वर्षापर्यंत वाढवता येतो. तसेच त्रैमासिक पद्धतीने व्याज दिले जाते, ज्यामुळे ज्येष्ठ नागरिकांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध होते. आता योजनांचे सामाजिक महत्त्व. या सर्व योजनांमुळे ज्येष्ठ नागरिकांच्या जीवनमानात सुधारणा होण्यास मदत होत आहे. आरोग्य विम्यामुळे त्यांना मानसिक आणि आर्थिकदृष्ट्या दिलासा मिळाला आहे. आता ते कोणत्याही आजारपणात उत्तम उपचार घेऊ शकतात. पेन्शन योजनेमुळे त्यांना नियमित उत्पन्नाचे साधन उपलब्ध झाले आहे. तर बचत योजनेमुळे त्यांच्या बचतीवर चांगले व्याज मिळत असल्याने आर्थिक सुरक्षितता वाढली आहे. तसेच भविष्यातील आव्हाने आणि संधी. वाढत्या महागाईच्या पार्श्वभूमीवर या योजनांमधील लाभांची रक्कम वाढवण्याची गरज आहे. तसेच योजनांची व्याप्ती वाढवून अधिकाधिक ज्येष्ठ नागरिकांना त्यांचा लाभ मिळेल याची खात्री करणे आवश्यक आहे. तर फ्रेंड्स, ह्या होत्या ज्येष्ठ नागरिकांसाठी अतिशय महत्त्वाच्या योजना. थँक्यू.